आणि आता पुणे जिल्ह्यातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज। पीएमपीएमएल प्रशासन आणि 1 जानेवारीला जादा बसेस सोडणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहराच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले, तर अनेक मुख्य रस्ते उद्या संध्याकाळपासून वाहतुकीसाठी बंद राहतील। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या। गेल्या 25 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप। वित्त विभागाच्या निर्णयामुळे विद्यापीठांमधील पदभरती होणार सुलभ। विद्यापीठातील घटनात्मक पदांना पदभरतीवरील निर्बंधातून सूट देण्याचा आहे वित्त विभागाचा निर्णय। पुण्यातील आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाचा हातोडा। तब्बल 11 इमारतींवर महानगरपालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई। पुण्याच्या हिंजवडी परिसरात लोखंडी ट्री गार्डनमुळे झाडांना अडचण। नवनाथ पारखी या तरुणानं ट्री गार्डन बांधण्यासाठी विशेष मोहीम राबवली। पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना वनहद्दीतील गवत मिळणार। दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी वन विभागाचा निर्णय। पुणे शहरात ई वाहनाच्या विक्रीत मोठी वाढ। वर्षभरामध्ये शहरात एकूण 33,000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री। सध्या पर्यावरणपूरक वाहनांच्या खरेदीचा ट्रेंड। पासपोर्ट वितरणात पुणे शहर अव्वल। एका वर्षात पुणे शहरात 5.5 लाख पासपोर्टचं वितरण।